नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी ते मार्च 2025 या 3 महिन्यातील प्रथम घटना हा घटक अभ्यासणार आहोत। तर या 3 महिन्यामध्ये जेवढे चालू घडामोडीच्या घटकांमध्ये प्रथम घटना घडलेल्या आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या डिमांड येत आहेत की त्यांना या जे व्हिडिओ आपण बनवतोय जानेवारी ते मार्च या महिन्यातील त्यांना PDF पाहिजेत। त्यासाठी आपण ॲपवरती ह्या सर्व PDF आजपासून उपलब्ध करून देणार आहोत। तसेच जानेवारी ते मार्च 2025 या 3 महिन्यामधील जे आपण आणखीन काही व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्याही PDF तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येतील। तर आजपासून या PDF तुम्हाला या ॲपवरती उपलब्ध होणार आहेत। तर या PDFचा नक्कीच लाभ घ्या। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी, तामिळनाडू। नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर पहिल्या उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता। भारतातील पहिला फिशिंग कॅट कॉलरिंग प्रकल्प कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू झाला आहे? तर बघा, हा जो प्रकल्प आहे हा कोरिंगा वन्यजीव अभयारण्य, आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू झालेला आहे भारतातील पहिला फिशिंग कॅट कॉलरिंग प्रकल्प। वन परिसंस्थेला हरित GDPशी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? छत्तीसगड हे राज्य ठरलेले आहे वन परिसंस्थेला हरित GDPशी जोडणारे देशातील पहिले राज्य। ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे? तर बिहार हे राज्य असणार आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य। कच्छमधील गुनेरी गाव कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ बनले आहे? गुजरात या राज्यातील बनलेले आहे। भारतातील पहिली किनारपट्टी आणि पाणपक्षी पक्षीगणना कोणत्या राज्यात करण्यात आली? गुजरात राज्यात करण्यात आलेली आहे। मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य, जामनगर या ठिकाणी ही पक्षीगणना करण्यात आलेली आहे। भारतातील पहिला सेंद्रिय फिश क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? सिक्कीम या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिला सेंद्रिय फिश क्लस्टर। देशांतर्गत मार्गांवर इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा प्रदान करणारी पहिली एअरलाईन कोणती एअरलाईन बनली आहे? एअर इंडिया ही बनलेली आहे, जिने देशांतर्गत मार्गांवर इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा प्रदान केलेली आहे। जानेवारी 2025 मध्ये ह्यूमन मेटापेनोवायरस HMPV हा जो व्हायरस आहे याची प्रकरणे पहिल्यांदा कोणत्या राज्यात आढळून आली आहेत? कर्नाटक राज्यामध्ये। US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित होणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू कोण आहे? लिओनेल मेस्सी हा खेळाडू आहे। तर लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार आहे। पल्लास मांजरीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा कोणत्या राज्यात सापडला आहे? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सापडलेला आहे। भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारला जाणार आहे भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प। आणि हा जो प्रकल्प आहे हा NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे उभारण्यात येणार आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये। दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल? बेंगळुरू या ठिकाणी। भारतातील पहिली बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली कोठे सुरू करण्यात येणार आहे? दिल्लीतील किलोकरी या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे भारतातील पहिली बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली। 1 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिला जनरेशन बीटा बाळाचा जन्म कोणत्या राज्यात झाला? मिझोरम राज्यामध्ये झालेला आहे आणि त्याचे नाव आहे फ्रँकी रेमरोआदिका झाडेंग। भविष्यवादी मार्क मॅकक्रिडल यांनी 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांसाठी जनरल बीटा हा शब्दप्रयोग सादर केलेला आहे। त्यामुळेच 1 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिला जनरेशन बीटा बाळाचा जन्म झालेला आहे आणि तो मिझोरम या ठिकाणी झालेला आहे, मिझोरम राज्यामध्ये। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे? कांदिवली या ठिकाणी। आणि ही जी पहिल्या फिरत्या स्नानगृहाची संकल्पना आहे हे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांची आहे। नेक्स्ट आहे 10 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने हिंदीचा पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे? श्रीलंका या देशाने केलेला आहे।
पहिला खो खो विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सौंदर्य प्रसाधने, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणांचे नियामक सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून मान्यता मिळवणारे भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण कोणते आहे? नाडी तरंगिणी हे आहे. आणि हे जे नाडी तरंगिणी हे उत्पादन आहे, उपकरण आहे, हे कोणी बनवलेले आहे? तर अत्रे इनोव्हेशन या स्टार्टअपने बनवलेले आहे. आणि हे अत्रे इनोव्हेशन हे अनिरुद्ध जोशी यांचे स्टार्टअप आहे, पुणे या ठिकाणी. विमा सखी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? हरियाणा. जगातील पहिली कार्डियाक टेलिसर्जरी करण्यासाठी कोणत्या देशाची रोबोटिक प्रणाली वापरली गेली? भारत. AI पासून बनवलेले भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे? मैया. केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? पल्ले गंगा रेड्डी हे आहेत राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष. आणि राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय हे तेलंगणा राज्यातील निजामाबाद या ठिकाणी आहे. आणि याचे पहिले अध्यक्ष आहेत पल्ले गंगा रेड्डी. 15 जानेवारी 2025 रोजी कोणत्या भारतीय कंपनीने फायरफ्लाय नावाचा भारतातील पहिला खाजगी हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह तारामंडल लॉन्च केला आहे? पिक्सल या कंपनीने. स्वतःचे व्यावसायिक उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित करणारी पहिली भारतीय खाजगी कंपनी बनलेली आहे पिक्सेल. जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग कोणी प्रक्षेपण केले? दिगंतरा एरोस्पेस, भारत. पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील गरपंचकोट भागातील पंचेत हिल या ठिकाणी ही स्थापन करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणी विकसित केली आहे? तमिळनाडूतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने विकसित केलेली आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन. समान नागरी संहिता लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड. AI धोरण विकसित करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्र हे राज्य ठरलेले आहे AI धोरण विकसित करणारे पहिले राज्य. महाराष्ट्र सरकारने AI धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग एअर टॅक्सी प्रोटोटाइप 0 कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? सरला एव्हिएशन, बेंगळुरू. पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? गुजरात राज्यात आयोजित करण्यात आली. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी 27 ते 30 जानेवारी दरम्यान. भारतातील पहिल्या प्रकारचे CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स कुठे स्थापन करण्यात आले आहे? मुंबई या ठिकाणी. माउंट तारानाकी पर्वताला कायद्यानुसार व्यक्ती म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? न्यूझीलंड हा देश ठरलेला आहे. तर न्यूझीलंड या देशाने माउंट तारानाकी या पर्वताला कायद्यानुसार एक व्यक्ती किंवा एक माणूस म्हणून मान्यता दिलेली आहे आणि असा करणारा हा पहिला देश ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन करण्यात आले? महाबळेश्वर या ठिकाणी. आणि दुसरे हे मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? टाटा स्टील या कंपनीने विकसित केलेला आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे भारतातील पहिले AI विद्यापीठ. भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? मध्य प्रदेश राज्यातील रेवा जिल्ह्यातील गोविंदगड या ठिकाणी भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कोणते राज्य सन्मानाने मरण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू डाय लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले? कर्नाटक. कोणत्या देशाने प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 आयोजित केली आहे? भारताने. ठिकाण आहे नवी दिल्ली आणि कालावधी होता 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान. फेब्रुवारी 2025 मध्ये चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता बनला आहे? पनामा. AI बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा पहिला देश कोणता असेल? UK.
उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? हिमाचल प्रदेशमध्ये. कोणत्या IITने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कर्करोग जीनोम ॲटलस लॉन्च केला? IIT मद्रासने केलेला आहे लॉन्च. इबोला लसीची जगातील पहिली क्लिनिकल चाचणी कोणत्या देशाने सुरू केली आहे? युगांडा या देशाने सुरू केलेली आहे इबोला लसीची जगातील पहिली क्लिनिकल चाचणी. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात पहिली बिमस्टेक युथ समिट 2025 आयोजित करण्यात आली? गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली बिमस्टेक युथ समिट. थीम होती बिमस्टेकमध्ये देवाणघेवाणीसाठी युवकांचा पूल. फेब्रुवारी 2025 मध्ये भारतातील पहिली स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प सृजनम कोठे सुरू करण्यात आला आहे? नवी दिल्ली. बघा या ठिकाणी असंही विचारलं जाऊ शकतं की भारतातील पहिली स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे नाव काय आहे? सृजनम आहे. आणि हे कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. मॅथ्यू ब्रिड्स्के हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 150+ धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे? दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे तो. भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर कोठे बांधले जाईल? उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी. इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय कोण ठरला? विराट कोहली. भ्रष्टाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? शोहली अख्तर ही ठरलेली आहे. तर ती बांगलादेशची खेळाडू आहे आणि तिच्यावरती 10 फेब्रुवारी 2025 ते फेब्रुवारी 2030 पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. तर बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू शोहली अख्तर ही आहे. बांगलादेशची खेळाडू आहे ही. पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स 2027 मध्ये कोठे होणार आहेत? रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी. पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला देण्यात आला? भावना मेनन. भारतातील पहिल्या व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली मेट्रो स्टेशन या ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहे. 57 मिनिटांपेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला धावपटू ठरलेला जेकब किप्तिमो कोणत्या देशाचा आहे? युगांडा या देशाचा आहे. तर त्याने 56 मिनिटे आणि 42 सेकंदांमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे. हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर. 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. फेब्रुवारी 2025 मध्ये देशातील पहिली रोड ट्रेन कोठे सुरू करण्यात आली आहे? नागपूर या ठिकाणी. आणि ही जी रोड ट्रेन आहे ही वॉल्वो ग्रुपने बनवलेली आहे. देशातील पहिली रोड ट्रेन कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वॉल्वो ग्रुपने बनवलेली आहे. 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात प्रथमच कोणत्या राज्याच्या विधानसभेत अनुवादक सुविधा सुरू करण्यात आली आहे? उत्तर प्रदेशमध्ये. या ठिकाणी 5 भाषांमध्ये ही अनुवादिक सुविधा असणार आहे. अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंडी आणि इंग्रजी. फेब्रुवारी 2025 मध्ये ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? अजमेर या ठिकाणी. तर ही जी परिषद आहे अनिताबाईंच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली होती. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे? पुणे या ठिकाणी. चेन्नईतील डीपस्टेक स्टार्टअप ट्रस्टने तयार केलेला आहे हा 3D प्रिंटेड बंगला. भारतामध्ये विशेष ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? मध्य प्रदेश. अमेरिकेच्या प्रमुख कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन कोण बनले आहेत? काश पटेल. कालबाह्य औषधांचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचा पहिला प्रकल्प यन प्राऊड कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कोझिकोड जिल्ह्यातील कोझिकोड महानगरपालिका आणि उल्लेरी पंचायतमध्ये हा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. अपेडाने प्रथमच भारतीय डाळिंबाची सागरी खेप कोणत्या देशाला पाठवली आहे? ऑस्ट्रेलिया देशाला पाठवलेली आहे. यामध्ये प्रीमियम सांगोला आणि केशर डाळिंब या 2 जातीच्या डाळिंबाची निर्यात केलेली आहे. नेक्स्ट आहे देशातील पहिला डिजिटल पायलट परवाना कोणाला देण्यात आला आहे? इशिता भार्गव, जबलपूर. तर बघा जबलपूर येथील इशिता भार्गव हिला देशातील पहिला डिजिटल पायलट परवाना देण्यात आलेला आहे.
तसेच बघा भारतामध्ये डिजिटल पायलट परवाना देण्यात आलेला आहे. तर डिजिटल पायलट परवाना देणारे भारत हे दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा चीन हा देश आहे. जगातील पहिला AI चालित दीर्घकालीन डोळ्यांच्या आजाराची तपासणी कार्यक्रम नयनामृतम 2.0 कोणत्या राज्याने सुरू केला आहे? केरळ राज्याने. पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किलिमांजारो यशस्वीपणे पार केले आहे? आफ्रिका. भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? महाराष्ट्र, सिंधुदुर्ग. निवृत्त जहाज INS गुलदार यासाठी वापरण्यात येणार आहे. तर INS गुलदार याच्यामध्येच हे पहिले अंडरवॉटर संग्रहालय असणार आहे आणि कृत्रिम रीफ ही सिंधुदुर्ग या ठिकाणी असणार आहे, महाराष्ट्रातील. कार्बन मार्केट्स नेचर या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली. आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा कोणी आयोजित केली? IIT मद्रास. भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालयाचे म्हणजेच गोठलेले प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आलेले आहे? फ्रोझन झू याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? दार्जिलिंग, पश्चिम बंगाल. कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिला EFIR दाखल केला आहे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे? भारत. महिलांच्या इंडोअर शॉटपुटमध्ये 16 मीटरपेक्षा जास्त फेकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? कृष्णा जयशंकर. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी निवडलेला पहिला अपंग अंतराळवीर जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचा आहे? ब्रिटन या देशाचा आहे हा. भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आलेली आहे भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन. जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनली आहे? तनुष्का सिंह. भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन निगमद्वारे पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? त्रिपुरा राज्यामध्ये. सोलर फ्लेअर कर्नलची पहिली प्रतिमा कोणत्या सौरावकाश मोहिमेच्या पेलॉडद्वारे घेण्यात आली आहे? आदित्य L1. हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे. हे कोणी लिहिले आहे? बानू मुस्ताक यांनी लिहिलेले आहे. मार्च 2025 मध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या जड ट्रकची पहिली चाचणी कोणत्या कंपनीने घेतलेली आहे? तर बघा ही चाचणी टाटा मोटर्सने घेतलेली आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉलसाठी देशातील पहिली एकात्मिक उत्पादन सुविधा कोठे स्थापित करण्यात आली आहे? हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी. पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अंजुराठी राणा यांची. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेले भारतातील पहिले विद्यापीठ कोठे असेल? बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. पाणथळ जमिनीच्या न्याय्य वापरासाठी पाणथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत? डॉक्टर जयश्री व्यंकटेशन. डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या चेन्नईच्या आहेत, तमिळनाडू येथील केअर एथ ट्रस्टच्या सहसंस्थापक आहेत त्या. फेडरल बँकेची पहिली ब्रँड अँबॅसिडर कोण बनली आहे? विद्या बालन. 9 मार्च 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे IAFच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री बनले आहेत. ही संस्था कोठे आहे? तर बघा ही संस्था कर्नाटकातील बेंगळुरू या ठिकाणी आहे. लष्कराच्या क्षमतेचे दर्शन घडविणारा पहिलाच शौर्य वियतनाम उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? बिहार राज्यातील मोतिहारी या ठिकाणी. स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे? आसाम असणार आहे आणि या उपग्रहाचे नाव असणार आहे आसाम सॅट. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? बघा ही जिंद सोनीपत या मार्गावर धावणार आहे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन. 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी. याचे डिझाईन बनवलेले आहे विजयकुमार पाटील यांनी. मूर्ती आहे ती 6.5 फूट आहे आणि मूर्तिकार आहेत शिल्पकार अरुण योगीराज.
स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? पंजाब. भारतातील पहिला PPP हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू होणार आहे? मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी. PPP म्हणजे काय? सार्वजनिक खाजगी भागीदारी. तर भारतातील पहिला सार्वजनिक खाजगी भागीदारीतील हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी सुरू होणार आहे. मार्च 2025 मध्ये भारतातील खाणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी खाण मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने पहिला शोध परवाना लिलाव सुरू केला आहे? गोवा राज्याने. मार्च 2025 मध्ये भारतातील पहिला उद्योग चालित डिजिटल डिटॉक्स इनिशिएटिव्ह बियॉन्ड स्क्रीन्स कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे? कर्नाटक राज्याने. सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज प्रसारित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? पंजाब. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? क्रिस्टी कोवेंट्री. तर क्रिस्टी कोवेंट्री या IOCच्या 10व्या अध्यक्ष आहेत, तसेच पहिली महिला आहे आणि पहिली आफ्रिकनी आहेत, तसेच सर्वात तरुणी आहेत. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? मुंबईमध्ये. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा स्वीडनची कॅन्डला कंपनी राबवणार आहे मुंबई या ठिकाणी. नेतुम्बो नंदी नदितावह यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? नामिबिया. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? 21 मार्च 2025 रोजी. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाईल? हरियाणा राज्यातील गोरखपूर या ठिकाणी. भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? केरळ. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशात पहिला भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला? अमेरिका या देशातील सिएटल या ठिकाणी हा पहिला भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. 2024-25 आर्थिक वर्षात 250 दशलक्ष टन माल वाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन कोणता बनला आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे झोन. कोणत्या राज्यात पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? गुजरात राज्यामध्ये. आणि पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे नाव असणार आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. हे जे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आहे गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे 27 मार्च 2025 रोजी भारतातील पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? IIFC बेंगळुरू या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च या 3 महिन्यातील प्रथम घटना अभ्यासलेल्या आहेत. तर बघा, या सर्व व्हिडिओच्या PDF तुम्हाला पाहिजे असतील तर स्पर्धा अभ्यास या ॲपला नक्की भेट द्या. आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.